नमस्कार. महाराष्ट्रभर सध्या एकच चर्चा रंगली आहे. नांदणीच्या जैन मठातील आपल्या कुटुंबातील सदस्यासारखी असलेल्या माधुरी हत्तीनीच्या जाण्यानं गावकऱ्यांच्या भावना प्रचंड हेलावल्या आहेत. महादेवी नावाने ओळखली जाणारी ही हत्तीनी गेल्या 33 वर्षांपासून मठाचा अविभाज्य भाग होती. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर तिला गुजरातमधील अंबानींच्या वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात पाठवण्यात आलं आणि यानंतर भावना, श्रद्धा आणि आंदोलनाची एक लाट उसळली आहे. चला तर पाहूया नेमकं हे प्रकरण काय आहे. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी गावचा स्वस्ती श्री जिनशेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ हा शतकानुशतकांचा इतिहास असणारा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील जैन बांधवांचा केंद्रबिंदू आहे. मठामध्ये हत्ती ठेवण्याची ही जुनी परंपरा आहे, पण इतिहासात पहिल्यांदाच मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीनीला बाहेर पाठवण्याची वेळ आली. मठातील महादेवी हत्तीनीला वनतारा केंद्रात पाठवल्यानंतर गावकरी, महिला, लहान मुलं ते स्वतः मठाधिपती महास्वामीजी सगळ्यांचेच डोळे अश्रूंनी भरून आले. माधुरीला निरोप देतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि राज्यभरातून भावनिक प्रतिक्रिया उमटू लागल्या. हे सगळं घडलं पेटा या आंतरराष्ट्रीय प्राणी हक्क संघटनेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर. मुंबई उच्च न्यायालयाने महादेवीला वनतारा येथे पाठवण्याचा आदेश दिला होता. नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात यावर याचिका दाखल केली, पण 28 जुलै रोजी ती फेटाळण्यात आली. त्यानंतर वनतारा केंद्राची टीम आणि वनाधिकारी नांदणीत दाखल झाले. यावेळी मठाधिपती महास्वामींनी स्वतः लोकांना समजावत माधुरीला निरोप देण्याचा प्रयत्न केला, पण गावकऱ्यांच्या भावना उफाळून आल्या. शांततेसाठी ओळखला जाणारा जैन समाज देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. खुद्द महास्वामीजींच्या डोळ्यातही अश्रू होते. ही हत्तीनी गावच्या संस्कृतीची, भावनेची ओळख होती. त्यामुळे लोकांनी अंबानींच्या वस्तूंवर बहिष्कार सुरू केला. सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर भावनिक आव्हान करत आहेत, तर 2 दिवसांमध्ये 10,000हून अधिक जिओ ग्राहकांनी आपली सेवा पोर्ट केल्याची माहिती आहे. अनेक नेत्यांनी सह्यांची मोहीम देखील सुरू केली आहे. गावकऱ्यांचं म्हणणं आहे की माधुरीची तब्येत राखायचीच असेल तर ती इथे मठातच अजून आबादित तुम्ही ठेवू शकता. गुजरातमध्ये तापमान जास्त आहे, तिथे तिची योग्य काळजी होणार नाही, असं देखील अनेकांचं मत आहे. कायदे, न्यायालयीन आदेश, वैचारिक मतभेद सगळं वेगळं असलं तरी एका प्राण्याशी असणारं भावनिक नातं आज महाराष्ट्राने पाहिलं आहे. आता माधुरीला परत आणण्यासाठी राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संस्थांकडून मोठं आंदोलन उभं राहिलं आहे. हा लढा केवळ श्रद्धेचा नाही, तर एका जीवाशी असलेल्या प्रेमाचा आणि नाळेचा आहे. याबद्दल आपलं मत आवर्जून कमेंट करा. धन्यवाद.